संतोष देशमुख हत्येप्रकरणी एसआयटी गठीत करण्यात आली आहे। आयजी बसवराज तेली एसआयटी प्रमुख असणार आहेत। एसआयटी 10 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचं बोललं जात आहे। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, संतोष देशमुख हत्येप्रकरणी एसआयटी गठीत करण्यात आली आहे। रुबीना, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासाला वेग मिळतोय। वाल्मिक कराडला ताब्यात घेतल्याच्या नंतर गृह विभागाकडून या प्रकरणात एसआयटीची घोषणा करण्यात आली आहे। ईओडब्ल्यू अर्थात आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली 10 पोलीस अधिकाऱ्यांच्या समावेश करून ह्या एसआयटीची घोषणा करण्यात आली। या प्रकरणामध्ये पुढील तपास जो आहे तो या एसआयटीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। सीआयडी सोबतच एसआयटी सुद्धा या प्रकरणाचा तपास करणार आहे। यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश एसआयटी मध्ये करण्यात आलाय। ओम, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत। राज्य सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे, जे मुख्यमंत्र्यांनी आधी जाहीर हा जे त्यांनी सभागृहात सांगितलं होतं, ती एसआयटीची स्थापना झाली। तुम्हीच सांगितलं मला आत्ता। तर आम्ही त्याच्यात कुठले अधिकारी आहेत, कशा पद्धतीने त्याचं काम असेल त्याची आम्ही माहिती घेऊ। आतापर्यंत सीआयडीने जो तपास केलाय किंवा वाल्मिक कराड यांची अटकेची कारवाई असेल, ते शरण जरी आले असेल तरी अटक करून पुढची जी काही प्रक्रिया आहे सीआयडीकडून सुरू आहे त्यावरती तुम्ही समाधानी आहात? हे आरोपी ज्यावेळेस येतील राहिलेले आरोपी आणि सहआरोपी, मग त्यावेळेस मी तुम्हाला सगळ्यांना विशेष म्हणजे समोर तुम्हाला बोलून मी सांगेल या सगळ्या प्रक्रियेवर की किती समाधान झालंय किंवा काय विषय। भाऊ, 15 दिवसाची कोठडी मागितली, पूर्ण 15 दिवसाची कोठडी दिली गेली, असं फार कमी केसेसमध्ये होतं। काय वाटतं तुम्हाला? जे तपास चालू आहे सीआयडी मार्फत, सगळ्या डिपार्टमेंट मार्फत, ते त्यांच्या तपासात त्यांनी जे म्हणजे विटनेस असतील काही किंवा सगळे लागेदोरे असतील, त्यावर त्यांनी कोर्टाने त्याचा विचार केला असेल ह्यांच्या सगळ्या ह्याच्यावर, म्हणून ते तसं पुढं आलेलं आहे। 2 मोबाईल आणि व्हिडिओच्या संदर्भात देखील समोर आली होती माहिती, तसं काय सीआयडीने सांगितलं का? तो व्हिडिओ नाही सांगितलं त्यांनी, काय त्याच्याविषयी बोललं काय सापडलं काय नाही। तपासणी झाली असणार आहे, पण आम्हाला त्यांनी तसं अधिकृत काही सांगितलं नाही अजून। ओके, चल, थँक्यू। तर मी तपासाचा फॉलोअप घेण्यासाठी कार्यालयात आलो होतो असं यावेळी संतोष देशमुखांच्या भावांनी म्हटलेलं आहे। मला कोणी बोलवलं नाही, पण स्वतःहून आलो असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। एसआयटीची स्थापना झाली त्याबद्दलही विचारणा केली। एसआयटीमध्ये कोणते अधिकारी आहेत याची विचारपूस केली असंही त्यांच्या भावानं म्हटलेलं आहे।